शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 8वी विषय इंग्रजी बेसलाईन टेस्ट म्हणजेच पायाभूत चाचणी परीक्षा प्रश्नपत्रिका। मित्रांनो 10 जुलै ते 13 जुलै दरम्यान पायाभूत चाचणी होणार आहे, त्याची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आज आपण सराव घेणार आहोत। बघा या ठिकाणी एकूण 60 गुणांसाठी हा पेपर असणार आहे, त्यापैकी 10 गुण ओरल म्हणजे तोंडी शिक्षणासाठी असणार आहेत आणि त्यानंतर लेखी परीक्षेसाठी आपल्याला 50 गुणांचा पेपर असणार आहे। तोंडी पेपर या पद्धतीने असेल, क्वेश्चन फर्स्ट टू फिफ्थ हे 2-2 मार्कासाठी तोंडी परीक्षेला असणार आहे आणि त्यानंतर रायटिंग सेक्शन म्हणजे लेखी परीक्षा आपल्याला द्यायची आहे। तर यामध्ये क्वेश्चन 6 डू ॲज डायरेक्टेड म्हणजे दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा। राईट द फॉलोइंग वर्ड्स इन द अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे दिलेले शब्द आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरने मांडायची। या ठिकाणी नमुना उत्तर तुम्हाला या ठिकाणी सोडून दाखवण्यात आलेला आहे पेपर। असाच पेपर तुम्ही परीक्षेमध्ये सोडवायचा आहे। या ठिकाणी क्वेश्चन सी मेक न्यू वर्ड्स बाय ॲडिंग प्रॉपर सफिक्स इन गिवन ब्रॅकेट्स। या पण मॅनेजमेंट, ब्युटी, ब्युटिफुल। त्यानंतर क्वेश्चन 7 रिराईट द वर्ड्स बाय प्रोव्हाइडिंग द मिसिंग लेटर्स म्हणजे गाळलेले शब्द भरून आपल्याला हे पूर्ण शब्द पूर्ण करायचे आहेत। त्यानंतर क्वेश्चन 8 राईट द वर्ड्स रिलेटेड टू द गिव्हन बिलो खालील शब्दांशी संबंधित शब्द लिहायचे, जसं फ्रूट स्वीट ॲपल, मँगो, फॉरेस्ट पॅरेट किंवा क्रो म्हणजे जंगलाशी संबंधित शब्द। त्यानंतर क्वेश्चन 9 या ठिकाणी आपला एक टेबल पूर्ण करायचा आहे सिंग्युलर आणि प्लुरल नाउनचा, जसे की क्लास, क्लासेस, स्टोरी, स्टोरीज या पद्धतीने। क्वेश्चन बी मध्ये पास्ट टेन्स ऑफ द गिवन वर्ब्स, जसं ईट, एट, आस्क, आस्क, स्पीक, स्पोक, मेक, मेड या पद्धतीने बघा। क्वेश्चन 10 या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला कंप्लीट द फॉलोइंग स्टोरी विथ द हेल्प ऑफ द गिवन वर्ड्स। या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये काही शब्द द्यायचे, ते शब्द आपल्याला प्रॉपर या ठिकाणी फिलअप करून स्टोरी पूर्ण करायची आहे। त्यानंतर बघा क्वेश्चन बी मध्ये अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन द लॉजिकल सिक्वेन्स ऑफ द स्टोरी सजेस्ट अ सुटेबल टायटल। याच्यापासून एक स्टोरी तयार होते, ते आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायची आहे आणि त्यासाठी एक सुटेबल टायटल तुम्हाला द्यायचं आहे। क्वेश्चन 11 दिलेला आहे रीड द गिव्हन मेनू कार्ड अँड ॲन्सर द फॉलोइंग। हा एक मेनू कार्ड आहे आणि यावर आधारित क्वेश्चन खाली तुम्हाला दिलेले आहे, ते आपल्याला पूर्ण करायचे आहे। या ठिकाणी संपूर्ण प्रश्नाचे नमुना उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हीसुद्धा याच प्रकारे हा पेपरचा सराव करायचा आहे आणि आपल्याला परीक्षेमध्ये चांगले जे स्कोर आहे तो कसा मिळवता येईल यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे। क्वेश्चन 12 रीड द न्यूज हेडलाईन अँड न्यूज स्टोरीज मॅच देम प्रॉपरली अँड कंप्लीट द टेबल गिव्हन बिलो। या ठिकाणी काही हेडलाईन्स दिलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला काय करायच्या आहेत, मॅच करायच्या आहेत बघा अशा पद्धतीने। रीड द गिव्हन न्यूज केअरफुली आणि ॲन्सर द वर्ड्स। आता खालील जी स्टोरी आहे ती आपण काळजीपूर्वक वाचून यावर आधारित शब्द आपले उत्तर आपल्याला द्यायचे आहे, जसे की द डेड बॉडी ऑफ द लिओपार्ड्स वॉज फाउंड इन हिज वेल या पद्धतीने। डॅड हॅज किल्ड अ लिओपार्ड बल। त्यानंतर क्वेश्चन 14 फॉर्म फिलिंग आपल्याला फॉर्म कंप्लीट करायचा आहे, स्कूल ॲडमिशन फॉर्म आहे, तुमचे स्वतःचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे, दिलेल्या बाबीशी संबंधित माहिती या फॉर्ममध्ये भरायची आहे। थँक्यू फ्रेंड्स, आय होप तुम्हाला या व्हिडिओचा परीक्षेमध्ये नक्की फायदा होईल। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। थँक्यू।